झाडाच्या फांद्या तुटून खाली पडल्या, पण चिमणीने धीर सोडला नाही. ती आपल्या पिल्लांना सांभाळत राहिली. थोड्या वेळाने तिला आठवलं की पिल्लांनी अजून काही खाल्लं नाही. पावसातच ती धाडस करून उडाली आणि थोड्या अंतरावरनं दाणे वेचून घेऊन आली. भिजत भिजत ती परत घरट्यात आली आणि पिल्ल्यांना दाणे खाऊ घातले. पिल्ल्यांना आता थोडं बरं वाटलं. हळूहळू पाऊस कमी झाला, वारा शांत झाला आणि थोड्या वेळात सूर्य बाहेर आला. चिमणीची पिल्ले आनंदाने चिवचू चिवचू करू लागली. आई, आपण वाचलो ना ग, चिमणी हसून म्हणाली. हो रे बाळानो, धैर्य ठेवलं तर प्रत्येक अडचणीवर मात करायला येतील. प्रत्येक अडचण सोपी होते. इतक्यात आजीने आपली गोष्ट संपवली. आजोबा हसून म्हणाले, पाहिलंस चिंटू, छोटी चिमणीनेही धीर सोडला नाही, म्हणून ती आपल्या पिल्ल्यांना वाचवू शकली. चिंटूने उत्सुकतेने विचारले, आजोबा, आपणही असे धाडसी बनू शकतो ना? आजीने चिंटूच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली की बेटा, जेव्हा आपण घाबरत नाही, मेहनत करतो आणि धैर्य ठेवतो, तेव्हा आपणही धाडसी बनतो. चिंटू आनंदाने म्हणाला, मीही धाडसी बनेन, मीही बहादूर बनेन आणि कधीच घाबरणार नाही. आजी आजोबा हसले आणि थोड्या वेळात चिंटू आजीच्या कुशीत गोड झोपून गेला. तर बाळानो, ह्या गोष्टीपासून तुम्हाला काय शिकायला मिळालं? धैर्य आणि मेहनत करणारा माणूस नेहमीच यशस्वी होतो. तर बाळानो, आता पुढे काय करायचंय तुम्हाला? माझ्या चॅनलला लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.